नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला मी दाखवते की मी आज सँडविच केलेला आहे आणि खूप छान लागतो आणि मुलं पण खूप आवडीने खातात. तर अशा प्रकारे करून पहा. तर मी मोठेवाले ब्रेड नाही घेतलेले आहेत, तर मी छोटे ब्रेड घेतलेले आहेत सँडविचसाठी. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्रेव्ही करून घेणार आहे. तर माझ्याकडे चीज स्लाईस होतं, तर मी चीज स्लाईसचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत, पाहू शकता. तर चीज घेतलेला आहे. आता मिरच्या घेते, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काजू घेतलेले आहेत, 8-10 असे काजू आहेत आणि दूध घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मेयोनीज वगैरे लावायचं नाही आहे, शरीरासाठी मेयोनीज चांगला नाही आहे. तर अशा प्रकारे क्रीम करून पहा. तर आता मी मका घेतलेला आहे, मका दाणे घेतलेले आहेत. तर 1 वाटी अशी घेतलेली आहे. शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर बीट किसून घेतलेला आहे आणि कांदा पण घेतलेला आहे कापून, थोडा स्किप झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पुदिन्याची पावडर, म्हणजे हर्ब्स घेतलेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये काला मीठ घेतलेला आहे, पाहू शकता. तर आपण आता मिरची वगैरे घेतलेलेच आहे, तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे काही टाकायचं नाही आहे. तर मी आता ती जो वाटण केलेला तो टाकून घेतलेला आहे, क्रीम केलेली आहे ती टाकून केलेली आहे आणि आता मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता. खूप छान होते, अशा प्रकारे करून पहा. आणि गाजर बीट पण मुलांच्या पोटामध्ये जातो असं केल्याने. तर गाजर बीट मुलं अशी पण खात नाही. तर अशा प्रकारे करून पहा, मुलांना पण फार आवडेल आणि टिफिनसाठी पण खूप छान असं एक टिफिनसाठी एक चांगला पदार्थ आहे सँडविच. तर मी आता त्याला सॉस लावून घेणार आहे. तर टोमॅटो सॉस लावून घेते आहे 2 ब्रेडला. आणि खूप सोपं आहे आणि पटकन होतं. थोडासा कॅमेरा हलतोय, मोबाईल हलतोय, त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ चांगला करता आला नाही आहे. तर आता मी जे आपण मिक्स केलेलं आहे मिश्रण, आपण तो घेऊया वरती हे करून. आता त्याच्यामध्ये आपण पाहू शकता, मी चीज घेतलेलं आहे, चीज स्लाईस आहे. तर मी प्रत्येक ह्याच्यावर एक ठेवणार आहे. तर अशा प्रकारे करून पहा, खूप छान लागेल आणि मुलं आवडीने खातील. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन एक रेसिपी सुचवत जा, जेणेकरून मी त्या रेसिपी दाखवत जाईल. तर आता मी चीज ठेवलेला आहे आणि आता वरतून पुन्हा ब्रेड ठेवते. ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीची पेस्ट करून तीही लावू शकता, पण ते मी मुलाला देणार आहे त्याच्यामुळे मी पेस्ट केलेली नाही आहे, म्हणजे चटणी लावली नाही आहे. त्याच्यावर चटणी लावू शकता तुम्ही. तर आता मी बटर टाकलेलं आहे, तर थोडा पहिला बटर घेतलेला आहे मी. आता हा जो काढून घेते आणि ब्रेड जो मी सँडविच बनवला आहे तो ठेवते, पाहू शकतो. तर चांगला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं, दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा, खूप छान लागतो आणि सॉसबरोबर खा, खूपच छान लागतो. तर अशाच मी ब्रेडच्या आणखीन 2-3 रेसिपी टाकणार आहे. तर या हप्त्यात मी अजून रेसिपी टाकेन ब्रेडच्याच, म्हणजे जे मुलांना टिफिनमध्ये दिल्या जातात ते मी नक्की दाखवेन. तर झालेला आहे आपला ब्रेड सँडविच, खूप छान लागतो. अशा प्रकारे करून पहा आणि खूप सोपा पण आहे आणि मुलं पण खूप आवडीने खातात. नक्की करून पहा आणि असेच व्हिडिओ माझे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.